नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काही होईल हे आता कोणीच सांगू शकत नाही. यातच आता शिंदेंना धक्का देण्यास फडणवीस आता आग्रही असल्याचं सध्या बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या 5 महत्वाच्या योजनांना कात्री लावून त्या योजना बंद करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असून एकनाथ शिंदेच्या कामाची चौकशी देखील आदेश सध्या फडणवीस यांनी दिले आहेत. यातच शिंदेंना मोठा धक्का बसला असून शिंदेच्या 4 आमदारांची आता आमदारकी जाणार असल्याची महत्वाची अपडेट आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी बातमी म्हणजे भाजपा आता शिंदेंना खूप मोठ्या धक्क्याच्या बाबतीत पुढे सरसावली आहे. शिंदेच्या 4 आमदारांना आता मात्र आपली आमदारकीचं मंत्रिपद देखील बहाल करावं लागेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप उदय सामंत घडवत असतानाच आता इकडे मात्र भाजपा खूप मोठा प्लॅन आखत असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे. इकडे अब्दुल सत्तार यांनी खूप मोठा भ्रष्टाचार करत मंत्रालयामध्ये कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर झाला म्हणत त्यांनी खूप 200 ते 250 कोटी रुपयांचा डल्ला महाराष्ट्राच्या तिजोरीवरती लावलाय असा आरोप त्यांच्यावरती केला होता आणि त्यांना कोर्टाने समन्स दिले आहेत. यानंतर दुसरे आणि महत्वाचे आमदार म्हणजे मंगेश कुडाळकर यांना देखील आता मुंबई हायकोर्टाने समन्स दिले आहेत. भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकल्याचा दावा त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या निवडणुका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत आता या आमदारांना समन्स बजावल्याने या आमदाराची देखील अडचणीत वाढ झाली असून आमदारकी रद्द होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. याचवेळी दुसरे आणि महत्वाचे आमदार म्हणजे महेंद्र थोरवे. महेंद्र थोरवे हे शिंदेगडाचे आमदार आहेत कर्जत विधानसभाचे. या विभागात देखील महेंद्र थोरवे यांनी खूप मोठा भ्रष्टाचार करून आणि त्यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यांनी याचिका दाखल केल्यामुळे आता मात्र त्यांना पुन्हा एकदा समन्स निर्माण झाला असून त्यांच्या विरोधात हायकोर्टाने त्यांची याचिका दाखल केली. आता त्यांना समन्स पाठवला आहे. याच कारणास्तव शिंदेगडाचे 3 आमदार म्हणजे दुसरे आहेत महेश बालदी. हे भाजपचे असले तरी शिंदेगडाशी संलग्न असणारे आमदार असल्यामुळे यांची देखील आमदारकी धोक्यात असल्याचं सध्या बोललं जात आहे. हा भाजपनेच प्लॅन आखून भाजप शिंदेगडाच्या आमदारांना घरी बसवण्यासाठी प्लॅन करते का अशी चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे उदय सामंत यांच्या रूपामध्ये भाजपा शिंदेगडाचे आमदार फोडून आपल्याकडे आणण्याचा प्लॅन करते. यामुळे शिंदेगड आगामी काळामध्ये रिकामे होतोय काय अशी चर्चा रंगू लागली आहे. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आगामी काळामध्ये शिंदेगड संपून पूर्णपणे भाजपात विलीन होईल का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. शिंदेंना मोठा धक्का देण्यास भाजप यशस्वी होईल का? प्रतिक्रिया द्या.